अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। ताई, संतोष देशमुख प्रकरणामधला वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड आहे असं सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केलं आहे महत्त्वपूर्ण माहिती मिळाली। देशमुख दोषारोपपत्र दाखल झाले, असं पत्र माहिती कोर्टात दावा केला सीआयडी। त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे। त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन। 1500 पानाचं दोषारोपपत्र 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केले। त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल। ओके, नाही त्याच्यात असं दोषारोपपत्राचे हायलाइट केलं मला कशी माहित असेल? ती गृहमंत्रालयाच माहिती असेल। तर दुसरा विषय असा की बीडचा या निमित्ताने उल्लेख होतो आणि बीडची कुठेतरी बदनामी होते असं मला वाटतं तो विषय मागे पडलाय। पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा। अजिबात तो विषय पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना, ते प्रश्न विचारा ना। मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारता? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही। त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? असे अनेक घटना। काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं, चाकूचा हल्ला करून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने। हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू? मी झाल्याच्या घटनेपासून 12 डिसेंबरचं माझं भाषण काढा, ऑनलाईन आहे त्याच्या